नमस्कार, लोक सारंगी न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं शेखैन। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ के ग्रामीण बलिरामपुर से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां के ग्राम पंचायत के सरपंच और ग्राम सेवक पर मनमानी और लापरवाही का गंभीर आरोप लगा है। यहां के लोगों का कहना है, ग्राम पंचायत के फैसलों और योजनाओं में घोर अनियमितता बढ़ती जा रही है, जिससे गांव के लोगों का और बच्चों का स्वास्थ्य खतरे में पड़ गया है। सरकार द्वारा स्वास्थ्य को बढ़ावा देने के लिए व्यायामशाला की सुविधा दी गई थी, लेकिन ये सुविधा अत्यंत गंदी और अस्वच्छ स्थान पर दी गई है। यहाँ के लोगों ने बिल पास करने और भ्रष्टाचार को अंजाम देने का साधन बताया है। व्यायामशाला के दुर्दर्श के साथ साथ घरकुल और योजनाओं में भी भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। इन सभी मुद्दों से परेशान यहाँ के लोगों ने मीडिया से बात कर अपनी परेशानी बताई है। सवाल नाही, व्यायामशाळा आहे त्याला नीट करायसाठी टाकली. नागरिकांचं म्हणणं आहे की 7 लाख रुपये उचलले याची, 7 लाख रुपये उचलून मुलाचं आरोग्य धोक्यात आहे. त्याची चौकशी करा ना तुम्ही, त्याची चौकशी लावा ना तुम्ही. 5 लाख उचलले, 10 लाख उचलले, कोण उचलले? सरपंचाने उचलले, कोण्या सदस्याने उचलले? जनतेसमोर आलं पाहिजे ना. नाही, जनतेसमोर आलं पाहिजे ना. 5 लाख उचलले, 10 लाख उचलले, हे जे आणले ते भ्रष्टाचार झालाय ना गावामध्ये. त्या भ्रष्टाचारावर तुम्ही आणले, तुमच्या माध्यमातून सांगा ना तुम्ही. खुशी नाही, मी निधी आणलेला, निधीचे पैसे आले नाहीत अजून. मी उचललेले, मी शासनाचे दिला की तुम्हाला कोणी देते का? कोण म्हणलं देईना देत आहे? हा, सांगा बरं कसं. मी बोलचडे साहेब आपण आणलो. जेव्हा तुम्ही आणल्या खाली आधी स्वच्छ करता, सगळं बेड फीड करता. करायचे ना, ते बेड करण्याच्या आधी त्यांना आणून लावले. कुठे बेड करण्याच्या आधी आणून लावले त्यानं. एक्झॅक्टली करेक्ट आहे, आरोग्य धोक्यात येते. ते बरोबर गोष्ट आहे. पहिले तुम्ही इथं बेड केला पाहिजे होता, त्याच्यानंतरच इथं सामान जिल्हा परिषद आणून टाकलं पाहिजे होतं. नाही तर आता हे लहान लहान मुलाच्या शरीरावर किती परिणाम व्हायला तुम्हीच बघा. किती स्वच्छता. शासनाकडून काय मागणी आहे? शासनाकडून आम्हाला काय पाहिजे? हे चौकशी झाली पाहिजे, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. या माध्यमातून जे आता घाणीच्या साम्राज्यातून शरीरावर हानिकारक होणार आहे लेकरांच्या, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणाले 5 लाख 10 लाख जे काही निधी आला असेल, त्याची चौकशी बिनधास्तपणे तुम्ही करा. काय नाही मी संतोष हिरामन पवार, राहणार बळीरामपूर. आणि आज या तुमच्या मीडिया समोर एक खुलासा करण्याचा प्रयत्न करतो छोटासा, आमच्या गावाबद्दल आणि घाणीच्या साम्राज्याबद्दल. गेल्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सरपंचाला वारंवार सूचना देऊन, ग्रामपंचायत सदस्याला सांगून सुद्धा या घाणीच्या साम्राज्याचा कुठल्याही प्रकारचा आणि कुणाही याचा आक्षेप घेतलेला नाही किंवा साफसफाई केलेली नाही. आणि आता तुम्ही बघत आहात या गावामध्ये, इकडं हे बघा, इकडं अत्यंत दुर्दैवी अवस्था या बळीरामपूरची केलेली आहे. केवळ आणि केवळ इथल्या फक्त राजकीय लोकांनी. आमचं म्हणणं एकच आहे, या कचऱ्याबद्दल आणि मानवी शरीरावर होणाऱ्या हानीबद्दल आम्हाला दोन शब्द तुमच्या मीडिया समोर मांडायचे. व्यायाम हे आरोग्यासाठी असते. तर आता तुम्ही बघत आहात या ठिकाणी घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य. आतापर्यंत बळीरामपूरच्या सरपंचाला वारंवार सांगून सुद्धा कुठलीही कारवाई न करता, कुठलाही आक्षेप न घेता, कुठली स्वच्छता न करता फक्त ग्राम विकास स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न, डुप्लिकेट प्रयत्न चालू आहे, दुसरं काहीच नाही. आणि हे बघा तुम्ही, लहान लहान मुलं, लहान लहान लेकरं यांच्या आरोग्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून जे 11-12 वाजेपर्यंत या रस्त्यावर आवक जावक, इतकी आवक जावक आहे की नाही, तर कमसे कम इथं 1000-2000 वाहनाची आवक जावक असते. लहान लहान मुलं असतात आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होतोय काय नाही ते तुम्हीच बघा. डुक्कर एकीकडे, हे पाणी साचलेलं, हे सरपंच व्यायामासाठी केली आहे व्यायामशाळा, हे चांगल्या जागी पाहिजे. तर आरोग्य धोक्यात आहे मुलं. आता हे काम सरपंचाचं काम आहे. याच्यावर करायचंय आम्हाला. याच्यावर सरपंचानं हे घ्यावं, ऍक्शन घ्यावं आणि त्या ऍक्शनहून काहीतरी तोडगा काढावा. आता तुम्ही सांगा, मीडियावाले, आता तुम्ही आल्या बघाल्या, या मीडियामध्ये दाखवा हे तुम्ही. याच्यातली कुठे काटछाट करू नका. मी जे बोलावले होते सर्व मीडियावर तुमच्या दाखवा. आमचा फक्त एकच आक्षेप आहे, सरपंचाने इथे लक्ष घालावं. त्यांनी ते आता बिल उचललं, फक्त आलेले लोक सरपंच. आता सरपंचाला आवाहन करतो मी तुमच्या माध्यमातून, सरपंचाने येऊन या कचऱ्याची आणि माणसं त्या गावकऱ्याच्या शरीराची
काळजी घ्यावी, नाहीतर काय बिमारी अस्वच्छता झाले तर ते सरपंच जबाबदार असेल. कुठल्याही प्रकारची बिमारी गावात आली ते सरपंच जिम्मेदार असतील, असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. नाव सांगू शकता? नाव सांगू शकतो. अशोक वाघमारे. अशोक वाघमारे 5,000. हा 5,000 ते दादा म्हणला तो दुसरा चेक टाकतो म्हणला. गावचे कोण येते ना सदस्य आहे. माझी आमची आई 35 वर्षाखाली गावची माझी सरपंच आहेत. या गावामध्ये जयपूरचा कोणी सरपंच नव्हता. मग यायला पैसे देऊ का मी? कागदपत्र मी तसेच घरामध्ये ठेवलेले आहेत. यायला दाखी तो उद्या लॉक करतो मी. मागा अजून बनसोडीने प्रस्ताव टाकलेला ग्रामपंचायतला हे लोक पैसे खायलेत म्हणून. याची जागीरदारी तरी अरे ऑटो चालवा आम्हाला करा, याच्यावर चालेल का तुम्ही निवडू कामधंदे करा, काही करा की आम्ही ऑटो चालवतो 35 वर्षापासून. मग या घाणीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? घाणीवर तुमची हे सर इथे जमच ना बघा, याला काहीतरी स्वच्छ भेड करा, वरून काही टीर वगैरे मारा, नाही तर या लहान लेकराचा धोक्यामध्ये जीव आहे. उद्याचं काही ना काही झालं लेकरायला, हा बघू का कसं ते आपल्या बीडवणी होईन, इथं बीडवणी प्रकरण होईन बरी इथं बलरामपूर मध्ये. हा का कुणी हराम करायचा रुपया खाल नाही, का कुणाची चाय पिल नाही, फुकट मतदान केले. सदस्य जिम्मेदार राहतील, नाही तर उद्याची नाही कुलूप लावतो ग्रामपंचायतला मी देवीदास बनसोडे लॉकच मारतो.